माधुरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। मी आज तुम्हाला थालीपीठाची भाजणी करून दाखवणार आहे। खूप छान होते बघा। अशा प्रकारची थालीपीठाची भाजणी करणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। थालीपीठाची भाजणी करण्यासाठी लागणारे साहित्य पहा। इथे चणा डाळ मी पाव किलो घेतली आहे, पाव किलो बाजरी, पाव किलो ज्वारी, पाव किलो तांदूळ, पाव किलो मूग डाळ, पाव किलो नाचणी घेतली आहे। धणे आहेत ते 50 ग्रॅम आहेत, अर्धी वाटी मूग डाळ आणि 2 चमचे मेथी घेतली आहे। आता आपण हे सारं साहित्य एक एक करून खरपूस भाजून घेऊया। इथे मी गॅसवर जाड बुडाची कढई ठेवली आहे। त्यात आपण प्रथम तांदूळ भाजून घेऊया। इथे तांदूळ भाजायला मला बरोबर 5 मिनिटं लागली ना। थोडे लालसर रंगावर खरपूस भाजून घ्यायचे। आता मी हे काढून घेते। आता आपण यावर ज्वारी घालूया। ज्वारी पण छान आपण फुलेपर्यंत भाजून घेऊया। इथे बघा आपली ज्वारी पण छान भाजून झाली आहे। बघा सुगंध पण छान यायला लागला। आता आपण हे काढून घेऊया। आता आपण बाजरी भाजूया। आपण आता हे काढून घेऊया। आता आपण नाचणी भाजूया। नाचणी बघा अशी फुलायला लागली आणि याचा आवाज यायला चटचट चटचट, म्हणजे आपली नाचणी छान भाजून झाली। त्याला बरोबर आता आपण चणा डाळ भाजूया। इथे बघा चणा डाळ पण छान भाजून झाली। बघा डाळीवर असे थोडे थोडे डाग पडतात ना, म्हणजे आपली डाळ छान भाजून झाली आणि सुगंध यायला सुरुवात झाली आहे। आता मी काढून घेते। आता आपण मूग डाळ भाजूया। मूग डाळीऐवजी तुम्ही अख्खे मूग पण घेऊ शकता। इथे आपली मूग डाळ पण छान भाजून झाली आहे। बघा रंग बदलायला सुरुवात झाला नाही आता पूर्ण, आणि सुवासही यायला लागला। आता आपण हे काढून घेऊया। आता आपण उडीद डाळ भाजून घेऊया। इथे आपली उडीद डाळ पण छान भाजून झाली बघा, लालसर रंगावर भाजून झाली आणि सुगंध यायला लागला मस्त। आता आपण हे काढून घेऊया। आता आपण धणे भाजून घेऊया। इथे धणे पण आपले छान बघा खमंग भाजून झाले, सुगंधही छान आला बघा मस्त। आता आपण हे काढून घेऊया। आता आपण मेथी दाणे गरम करून घेऊया। आता आपण यावर थोडासा ओवा घालूया। एक 2 चमचे आहे। ओवा मगाशी दाखवायचा राहिला माझा। इथे ओवा भाजून झालाय, आपण हे काढून घेऊया। सर्व साहित्य मी बघा कसं भाजून घेतलेलं आहे, एकदम खमंग भाजून घेतलेलं आहे। आता हे थंड झालं की मी गिरणीवरून दळून आणते। दळताना थोडंसं आपल्याला रवाळ दळायचं आहे, म्हणजे आपली थालीपीठे छान होतात। थालीपीठाची भाजणी मी दळून आणलेली आहे। त्या सर्व साहित्यामध्ये साधारणतः 1 किलो आपलं भाजणी तयार होतं। तर मी इथे 2 वाट्या भाजणी घेतलेली आहे।
यामध्ये आपण हिरव्या मिरचीचा ठेचा घालूया. 1 इंच आलं, 2-3 मिरच्या आणि 3-4 लसूण टाकलाय. मी अशा ठेचून घेतल्या. दोन कांदे बारीक चिरून घेतले ते घालू. भरपूर कोथिंबीर घालूया. वाटी भरून घेतली. कोथिंबीर जास्त घालायची, तर थालीपीठाला छान चव येते. याच्यात मी वाटीभर दही घेतलंय, घरीच लावलेलं आहे. दही किंवा ताकात पीठ मळलं छान चव येते. यात आपण 2 चमचे तेल घालूया. 1 चमचा लाल तिखट. आपण मिरची घातली आहे ना, त्यामुळे एकच घालायचं. हळद अर्धा चमचा. जिरं अर्धा चमचा, थोडंसं कुस्करून घालायचं. थोडे तीळ घालायचे. चवीप्रमाणे मीठ घालूया, एवढं लागेल अंदाजे. आणि सारं मिश्रण आपण हाताने मिक्स करून घेऊया. इथे कोथिंबीर, कांदा, मिरचीचा ठेचा असं छान मी चोळून घेतलंय. थोडंसं गरज वाटली तर पाणी घालते थोडं, आणि हे पीठ मी मळून घेते. थालीपीठाचं पीठ बघा आपलं तयार झालेलं आहे. आता आपण थालीपीठ करायला घेऊया. इथे मी पोळपाटावर सिल्वर फॉईल ठेवल्या. थोडं पाणी लावून घेते. तुम्ही कापड घेऊन पण करू शकता. आणि आता हा थालीपीठाचा गोळा घेतला, हा आपण याच्यावर थापून घेऊया. डायरेक्ट तुम्ही तव्यावर पण करू शकता. इथे आपलं थालीपीठ बघा थापून तयार झालं. असं पातळ थापून घ्यायचं. जितकं पातळ आपण थापू ना, तितकं खायला रुचकर आणि खमंग लागतं. आता आपण हे शेकून घेऊया. इथे मी तवा तापत ठेवलाय, थोडं तूप घातलंय. तुम्ही तेलावर पण करू शकता. आता आपण यावर आपलं थालीपीठ घालूया. हे बघा अशा प्रकारे घालून घ्यायचं. तुम्ही कपड्याने पण करू शकता. अलगद सोडून घ्यायचं. थालीपीठ आपण आता हे उलटून घेऊया. कलर बघा किती छान आलाय ना. इथे आपलं थालीपीठ बघा तयार झालंय. मी आता हे काढून घेते. एकदम खमंग भाजून घ्यायचं बघा, असं छान भाजून घ्यायचं. आता मी गॅस बंद करते आणि हे काढून घेते. इथे बघा गरमागरम खमंग खुसखुशीत थालीपीठ तयार आहे. खूप छान झालंय. चवीला पण खूप भारी लागतंय. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे थालीपीठ करून खात राहा, आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. शेअर करा, लाईक करा, आठवणीने सबस्क्राईब करा. धन्यवाद.